शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 18. सद्गुरूंचे सहाय्य. 8. प्रेम हे परमेश्वराचे व्यक्त स्वरूप आहे. म्हणून प्रेमाचा साक्षात्कार म्हणजे परमात्मा साक्षात्कार होय. आचार, विचार, उच्चार यात पूर्णपणे निरुपद्रवी बनल्याशिवाय ह्या अत्युच्च प्रेमाचे दर्शन घडत नाही. हे साधण्यासाठीच सद्गुरूंच्या सहाय्याची जरुरी आहे. 9. ईश्वराविषयी जिव्हाळा असणे ही भक्ती. तीर्थ, व्रते, नेम, जप सर्व काही केले आणि ईश्वराबद्दल जर जिव्हाळा नसेल तर केलेले सर्व काही निरर्थकच होय. परमेश्वराविषयी जिव्हाळा उत्पन्न होण्याकरिता प्रत्येक कर्म परमेश्वराप्रित्यर्थ केले पाहिजे. परमेश्वराविषयी जिव्हाळा उत्पन्न झाला की दुर्गुणांचा समूळ नाश होऊन हृदय निर्मळ होते. म्हणजे मनुष्य हरिप्रेमी बनतो. एकदा मनुष्य हरिप्रेमी बनला म्हणजे त्यावर त्याच्या हातून सर्व कामे अचूक, व्यवस्थित आणि सौंदर्याने भरलेली अशीच घडतात. हे प्रेम, भक्ती, जिव्हाळा उत्पन्न होण्याकरिता ज्यांनी भक्तीच्या द्वारे भगवंताची प्राप्ती करून घेतली अशा संतांचाच आश्रय केला पाहिजे. 10. हिऱ्याची परीक्षा जाणण्याची कला अवगत होण्यासाठी सराफाच्या सहवासात जसे काही दिवस घालवावे लागतात त्याचप्रमाणे ज्ञानदृष्टी लाभण्याकरिता मुमुक्षूला ज्ञानी पुरुषांच्या सहवासात काही दिवस घालविणे जरूर आहे. 11. रात्रंदिवस पाण्यात राहणाऱ्या माशाला पाण्यापासून बाहेर काढले असता तो पाण्यावाचून तडफडतो आणि पुन्हा पाण्यात सोडल्यावर शांत होतो. त्याप्रमाणे परमेश्वराच्या ठिकाणी सुखरूप असलेला जीव परमेश्वरापासून विभक्त झाला की मायामोहात गुरफटून जातो आणि पूर्वीच्या सुखाच्या आठवणीने तळमळतो. ते सुख कोठे मिळेल, केव्हा मिळेल म्हणून प्रत्येक वस्तूत त्या सुखाचा तो शोध करू लागतो. पण सर्व ठिकाणी क्षणिक सुखाचाच अनुभव येत असल्यामुळे पावलोपावली त्याला निराश व्हावे लागते. सद्गुरूंचा आश्रय मिळून त्यांच्या बोधाने जेव्हा अंतर्मुख वृत्ती होते तेव्हा जीव परमेश्वरामध्ये ऐक्य पावतो, पूर्ववत सुखरूप होतो, भक्त होतो. 12. स्वार्थाने परिपूर्ण भारून टाकल्यामुळे खरे सुख अगदी जवळ असून सुद्धा मनुष्य त्या सुखाला पारखा असतो, म्हणजे दुःखी राहतो. सिद्ध पुरुषांचे जेव्हा सहाय्य मिळते तेव्हा त्याच्या ठिकाणी प्रेमाची ज्योत प्रज्वलित होते आणि तो निस्वार्थी बनतो, म्हणजेच सुखरूप होतो. 13. बाह्य वैरी कितीही असले तरी त्यांना जिंकणे मनुष्याला सोपे होईल, पण आतले वैरी जे कामक्रोधाधिक आहेत त्यांना जिंकणे मात्र अत्यंत कठीणाहून कठीण काम आहे. जो ज्ञानी पुरुषांचे सहाय्य घेईल त्याला मात्र हे काम सुसाध्य होईल. याचकरिता सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. भवसागरी या गुरुकृपेविन नाही तरनो पाय. दास म्हणे विश्वास ठेवूनी धरी सद्गुरूंचे पाय, असे संतवाणी सांगते. कुरुक्षेत्रात कौरव पांडव युद्धाला सज्ज झाले, पण कृष्णाने सांगितलेली गोष्ट अंमलात आणण्यास जोवर अर्जुन तयार झाला नाही तोवर कौरव मारले गेले नाहीत. कौरवांना मारणारा मी ही जोवर अर्जुनाची भावना होती तोवर
कृष्णाची गोष्ट तो झेलू शकला नाही. कृष्णा, तू मला शक्ती दिल्याशिवाय माझ्याकडून हे काम शक्य होणार नाही, असे म्हणून अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाला अनन्य शरण गेला तेव्हाच कृष्णाची गोष्ट अंमलात आणणे त्याला जमले आणि अर्जुन विजयी झाला. त्याप्रमाणे आपले हृदय पण कुरुक्षेत्र असून सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत तेथे सारखे युद्ध चाललेले असते, परंतु जबरदस्त शक्तीचे सहाय्य न मिळाल्यामुळे आपण पावलोपावली हताश होत आहोत. स्वप्रयत्नाने आपण विजयी होऊ असे जोपर्यंत आम्हाला वाटते तोपर्यंत युद्धात आम्हाला यश मिळणारच नाही. विजयी होण्यासाठी देवा, काम क्रोधाधिक षड्वैऱ्यांचा मी स्वप्रयत्नाने नाश करू शकत नाही. तू मला शक्ती देशील तरच मी विजयी होईन, असे म्हणून गुरुरूपधारी परमेश्वराची करुणा भाकली पाहिजे, तरच त्याच्यापासून आपल्याला मदत मिळते आणि आपण यशस्वी होतो. विषय 19. शिष्य 1. लोह परिसाच्या ठिकाणी अनन्य झाले म्हणजे ते जसे सुवर्ण बनते, त्याप्रमाणे शिष्य सद्गुरुचरणी लीन झाला म्हणजे तो ज्ञानसंपन्न होतो, पूर्ण काम होतो. त्यावर त्याचे कर्तव्य म्हणून काहीच शिल्लक उरत नाही. 2. शिष्याने गुरूंच्या सहवासात पुष्कळ दिवस जरी घालविले तरी झोप, आळस, अप्रामाणिकपणा, उद्धटपणा इत्यादी दुर्गुण त्याच्या अंगी असे तोपर्यंत त्याच्यामध्ये प्रगती होत नाही. शिष्याचे गुरूंच्या ठिकाणी अढळ प्रेम नसेल तर त्यास गुरुकृपा संपादिता येत नाही. एखाद्या वैद्यावर ठेवलेल्या श्रद्धेप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून काम भागत नाही. गुरूंच्या ठिकाणी शिष्याची अढळ श्रद्धा असेल तरच शिष्य भवसागर तरू शकतो. 3. शिष्याची ज्ञान लालसा खरी नसेल तर त्याची गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा बसत नाही. वाऱ्याच्या झुळकीसरशी उडणाऱ्या गवताच्या काडीप्रमाणे गुरूंच्या ठिकाणी जर मतलबी श्रद्धा असेल तर गुरूंच्या वागण्यातील मर्म न समजता त्याचे मन शंका कुशंकांनी भरून जाते. 4. मुलांनी आईबापांच्या आणि स्त्रीने पतीच्या धाकात वागले असता त्यांचा संसार जसा सुखाचा होतो, त्याप्रमाणे शिष्याने गुरूंच्या धाकात वागले असता परमार्थ मार्गात त्यास कोणत्याही प्रकारे अडचण न होता तो सुखरूपपणे निजस्थान गाठतो. 5. सिद्ध पुरुषांचे वागणे अगदीच जगावेगळे असते, त्यामुळे पावलोपावली त्यांच्या वागण्यातील वर्म समजून शिष्याने वागावे लागते. जो शिष्य गुरूंच्या वागण्यातील वर्म जाणतो तोच एक गुरुकृपा संपादन करू शकतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.